काँग्रेसनं आज विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली। उद्या होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे। महिला आरक्षण आणि मतदार फेररचनेवर या बैठकीत रणनीती ठरवली जाणार आहे। दुपारी 3 वाजता मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल। दरम्यान विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी काँग्रेसची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। मतदार फेररचनेत लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवल्या जाणार आहेत, तर महिलांना लोकसभा आणि विधिमंडळात 33% जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत। विरोधकांचा महिला आरक्षणाला पाठिंबा, पण मतदारसंघ फेररचनेला विरोध आहे। त्यामुळे 20 विरोधकांपैकी किती पक्षांचे नेते आजच्या बैठकीला जाणार याची उत्कंठा आहे। तसंच पवार आणि ठाकरे गट काय भूमिका घेणार हे अजूनही अस्पष्ट आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। भारती सहस्रबुद्धे आपल्या सोबत आहे। भारती, ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, काय अपडेट मिळत आहे? नाही, काँग्रेस पक्षातर्फेच ही बैठक बोलवली गेलेली असल्यामुळे खरगे असतील, राहुल गांधी असतील, सोनिया गांधी हे उपस्थित राहण्याची शक्यता आहेच। कारण अशी माहिती मिळते की ज्या नेत्यांना आज काही कारणाने थेट दिल्लीत पोहोचता येणार नाही, त्यांची ऑनलाईन सुद्धा उपस्थिती असू शकते। अगदी संजय राऊत सुद्धा असणार आहेत या बैठकीला इंडिया आघाडीच्या ठाकरेंच्या पक्षाकडनं। तसंच शरद पवार पक्षाकडनं असं कळतंय की सुप्रिया सुळे राहतील। मात्र या पक्षांव्यतिरिक्त आणखीन कोण कोण उपस्थित राहतात याबद्दल अजून म्हणावी तशी क्लॅरिटी आलेली नाही। मात्र अखिलेश यादव सपाकडनं उपस्थित राहू शकतात, अरविंद केजरीवाल आपकडनं उपस्थित राहू शकतात, तेजस्वी यादव असू शकतात आरजेडीचे। अशा पद्धतीने आपल्यापर्यंत नावं आली आहेत। मात्र जसं जसं आणखीन थोडा वेळ पुढे जाईल आपल्याला या बैठकीला कोणाकोणाची हजेरी लागते आणि त्यांची काय मतं आहेत या सगळ्या विषयावर हे आपल्याला स्पष्टता येऊ शकेल। भारती, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा उद्याच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये आता कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।